भारताच्या इतिहासात स्वराज्याचा दिवा पेटवणारे, शौर्य, बुद्धिमत्ता आणि न्यायप्रियतेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला हा बालक पुढे हिंदवी स्वराज्याचा संस्थापक होईल असे कोणालाही तेव्हा वाटले नव्हते। 17व्या शतकात भारतात मुघल आणि आदिलशाहीसारख्या सत्ताधीशांचे राज्य होते। सामान्य जनता अत्याचार, अन्याय आणि भीतीच्या छायेत जगत होती। याच काळात पुण्याजवळील जुन्नर परिसरातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंनी यांनी एका पुत्राला जन्म दिला। हा जन्म फक्त एका बालकाचा नव्हता, तर तो होता स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी जन्मलेल्या त्या बालकाचे नाव ठेवले गेले शिवाजी। हे नाव ठेवण्यामागे एक कारण होते। शिवनेरी किल्ल्याजवळ असलेल्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने हे बालक जन्माला आले असे मानले गेले, म्हणून त्याचे नाव ठेवले शिवाजी। आई जिजाऊंनी बालपणापासूनच शिवाजींना रामायण, महाभारत, धर्म, शौर्य आणि न्याय यांचे संस्कार दिले। जिजाऊ केवळ आई नव्हत्या, तर त्या शिवाजींच्या पहिल्या गुरु होत्या। त्यांनी लहान वयातच शिवाजींमध्ये स्वराज्याची बीजे पेरली। त्या सांगायच्या, अन्याय सहन करू नकोस, दुर्बलांचे रक्षण कर आणि धर्माचे पालन कर। या शिकवणीमुळे बाल शिवाजींच्या मनात स्वाभिमान, धैर्य आणि नेतृत्व गुण निर्माण झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, तो किल्ला अतिशय मजबूत आणि अभेद्य होता। उंच डोंगर, कठीण चढाई आणि भक्कम तटबंदी यामुळे हा किल्ला सुरक्षित मानला जात असे। इतिहासकार म्हणतात की अशा कठोर आणि सुरक्षित वातावरणात जन्म झाल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावात धैर्य आणि जिद्द निर्माण झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता, तर तो होता स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचा जन्म। त्यांनी पुढे मुघल आणि आदिलशाही साम्राज्यांना आव्हान देत मराठा साम्राज्याची स्थापना केली। त्यांच्या जन्माने भारतीय इतिहासाला एक नवीन दिशा मिळाली, गुलामगिरीतून स्वराज्याकडे जाणारी दिशा। म्हणूनच 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, धैर्य ठेवा, सत्याचा मार्ग धरा आणि स्वाभिमानाने जगा। जय भवानी, जय शिवाजी।